मी ज्ञानेश्वर बुलाते, मी विस्तार अधिकारी आहे पंचायत समिती उमरखेडमध्ये. तर सुरुवातीला डॉक्टरकडे येण्याचं कारण म्हणजे मला मानेचा त्रास सुरू झाला. त्यामुळे एक वेळ मला चक्कर आली. त्या चक्करेसाठी म्हणून मी दवाखान्यात गेलो तर डॉक्टरांनी मला बीपी वाढला म्हणून सांगितला. आणि त्यानंतर आमच्या इथे जे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलं की हा बीपी तुमचा मानेच्या त्रासामुळे वाढत आहे. तर मी नांदेड येथे डॉक्टर चालिकवार यांच्याकडे गेलो. डॉक्टर चालिकवार यांनी तपासणी केल्यानंतर मला सुरुवातीला 20 दिवसाच्या गोळ्या दिल्या आणि त्यानंतर MRI करायला सांगितला. जे 20 दिवसाच्या मी गोळ्या घेतल्या त्या गोळ्यामध्ये एवढी ॲसिडिटी वाढत गेली, म्हणजे प्रमाणाच्या वर ॲसिडिटी वाढत गेली. आणि त्यानंतर मी मानेचा काय त्रास काय तेवढा कमी झाला नाही. तर मी पुन्हा दुसऱ्या वेळेस गेल्यानंतर MRIचा रिपोर्ट डॉक्टरांना दाखवला. त्यांनी सांगितलं की माझ्या एकूण 5 मणके जे मानेचे जे आहेत त्यामध्ये दोष आहे. 2 वरचे 2 सरकलेले आहे, खालचे 2 सरकलेले आहे, डॅमेज झालेले आहे. आणि जी गादी आहे त्या चारीच्या मधली ती गादी सरकलेली आहे. त्यामुळे एक वेन कुठेतरी डॅमेज होऊन मेंदूला रक्तपुरवठा कमी होत आहे, त्यामुळे चक्रा येत आहे. तर त्यांनी मला बेल्ट दिला आणि त्यानंतर मला 40 दिवसाच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर मी असाच फेसबुक पाहत असताना डॉक्टर शहाणे यांच्याबद्दल एका पेशंटची जी मुलाखत मी पाहिली. त्यानंतर मी निर्णय घेतला की डॉक्टरांकडे जायचं. डॉक्टरांकडे आलो आणि माझा सुरुवातीला इलाज सुरू झाला. इलाज सुरू झाल्यानंतर माझे ते सुरुवातीला मला ॲसिडिटीचा त्रास होता आणि झोपेचा त्रास होता. सुरुवातीला डॉक्टरांचा इलाज सुरू झाल्यानंतर माझा ॲसिडिटीचा त्रास एकदम कमी झाला. आणि डॉक्टर मला विचारत राहायचे ॲसिडिटी कशी आहे आणि झोप कशी आहे. तर माझा जो झोपेचा पूर्ण वेळ म्हणजे कमीत कमी आता पहिले माझा मध्ये 2-3 वेळा जाग यायची, आता माझी पूर्ण झोप होते. म्हणजे मी एकदा झोपल्यानंतर सकाळी उठायच्या वेळेलाच उठतो. आणि डॉक्टरांनी सांगितलं मला ॲसिडिटीच्या गोळ्या खायच्या नाही. त्यानंतर मी माझ्या जे डॉक्टर चालिकवार यांनी दिलेल्या ज्या गोळ्या होत्या त्या सुद्धा बंद केलेल्या आहे. आणि ॲसिडिटीच्या मी अजून कोणत्याही गोळ्या खाल्लेल्या नाही. डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू झाली त्यापासून. तर माझा मानेचा त्रास 80% कमी झालेला आहे. ॲसिडिटी पूर्णपणे बंद झालेली आहे. आणि जो झोपेचा त्रास होता आता मला झोप शांततेने लागत आहे. आणि डॉक्टरांची जी थेरपी आहे या थेरपीबद्दल मला काय थोडी माहिती नव्हती, पण त्यानंतर इलाज सुरू झाल्यानंतर याचा चांगला परिणाम आहे. आणि ज्यांना काही जे जुनाट कोणीकडे चांगले होत नाहीत असे जर आजार असतील तर त्या आजारासाठी डॉक्टरांची भेट घ्यावी असं मी सर्व हे पाहणाऱ्या लोकांना सांगेन. धन्यवाद.